विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून कोणतीही ऑफर नाही, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. तर निरोप आल्यास एकनाथ शिंदेंना भेटायला जाऊ, बच्चू कडू यांची सूचक प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे हेच 99% उमेदवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. उरलेल्या 1% सांगता येत नाही असं वक्तव्य. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक. उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले. प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना संधी. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातवही विधान परिषदेवर. बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना 92 मतांनी पराभव. पहलगामसारखा धर्म विचारून हिंदूंवर हल्ला करणाऱ्या मीरा रोडच्या जुबैर अन्सारीची संजय राऊतांकडून पाठराखण. एकाच धर्माकडून हे होत नाही, सगळेच धर्म असं करतात. संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य. बोंधू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 8व्या गुन्ह्यात ताबा मिळण्यासाठी एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज. 8व्या गुन्ह्यात महिलेवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे समोर. आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो, कोड नंबर आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ. नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाच्या संशयावरून महिलेला नागरिकांकडून चोप. पंचवटीतल्या गजानन चौकातली घटना. मुलांना फूस लावून सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी देण्यात येणार. महापालिकेने इमारतीच्या उंचीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय. सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार.